पाणी कमिटीचा अध्यक्ष हॅलो ओ काय म्हणलं म्हणतात खेडचं गुरव वारमन आता बुवाना म्हणतो पालीचं पाणी कमिटीचं शिपाई हॅलो हॅलो अरे मेलो हलवतेलं आता हलवायचा टायमिंग निघून गेलाय बुवा काय रे बोराणो बरोबर आहे ना 12चा ठोका पलटी झालाय हलवायचा टायमिंग ते बोलणं म्हणू ना हॅलो 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 हाय कोपरा बसा हलवत म्हणजे काय तुम्हाला हलवायचं आहे तो बुवा बाकी काय पोराणं बोलत म्हणून ऐका विषय मित्रांनो घेतो डावा दादा धूर सोडू नका ते माझा धूर काढणार आहेत अरे असं लय बघितलं राजेश बुवा धूर काढणार असं सूर काढणारा पण बघितलं आणि धूर काढणारा पण लय बघितलंय बुवा आणि म्हणून घेतो तुम्हाला आज तुम्ही बारी चांगली केली म्हणा तुमच्या मागून बॉस बारी करणार बुवा काय म्हणाल तुला दसऱ्यात म्हणतात काय झाला होता मला बालमला अरे तोरे करायला असू द्या शेवटी नवरा आहे ना बुवा म्हणतात तुला दसऱ्यात काय झाला होता बुवा नेम जर वाकडा असेल मेड जर वाकडी असेल तर त्याला नेम पण राजेश बुवा वाकडाच काढतो बुवा वाकड्या मेडीला वाकडा नेम बुवा म्हणून ऐका हे बरोबर पहिलं बक्षीस आलेलं आहे या कोरले गावचे सुपुत्र प्रथम नागरिक आदर्श आणि कार्यसम्राट या कोरले गावची आन बान शान या कोरले गावचे कार्यसम्राट सरपंच सन्माननीय गणेशजी साळुंके साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 4000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते गाणं द्या साहेबांची फरमाईश आलेली आहे की ते जे गाणं आहे साहेबांचं आवडतं गाणं आहे ते गाणं एका मुकड्यात घेतोय साहेबांवरचं एक गाणं आहे ते एका मुकड्यात घेतोय आणि आज काय व्हायचं तर होऊन जाऊ दे धूर कोण कुणाचा काढतोय ना जे भन आज आपण पण बघून टाकू आणि म्हणून ऐका साहेबांना आवडणारं गाणं माझ्या डोईवरी भरली घागर रे काना रस्त्यात अडवून पोरे माझ्या डोईवर भरली घागर रे काना रस्त्यावर अडवून पोसरे तुझी मंदिरी पूजा करीच रे माझ्या डोईवर भरली घागर रे काना रस्त्यावर अडवून पोसरे माझ्या डोईवर भरली हे पहिलं गाणं साहेबांच्या आवडीचं आणि आता हे बरोबर खाली बसा आणि आता जे गाणं गातोय ते आदर्श सरपंच आज मित्रांनो एक अभिमान वाटतोय डावा दादा थोडासा ह्याचा धूर काढा जरा बाबा अजून आणि मित्रांनो म्हणून सांगायला अभिमान वाटतोय की गावचा प्रथम नागरिक कसा असावा आदर्श सरपंच कसे असावेत बरेचशा लोकांनी येऊन सांगितलं
की गणेशजी साळुंके दादा म्हणजे खऱ्या अर्थाने या कोरले गावची आणबान शान आहे आणि साहेबांवरती गाणं झालं पाहिजे म्हणून सर्वांच्या आग्रह खातर एक मुकडा या ठिकाणी घेतोय म्हणून काय म्हणायचं आहे का या वरच्या तोंड्या आणा बैलवर म्हणून म्हणतो कार्य सम्राट आदर्श बघा अहो कार्य सम्राट आदर्श नाव गाजतय हो त्यांचं कार्य सम्राट आदर्श नाव गाजतय हो त्यांचं दादा गणेश साळुंखे दादा गणेश साळुंखे कोरले गावचे सरपंच 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 कार्य सम्राट आदर्श नाव गाजतय हो त्यांचं कार्य सम्राट आदर्श नाव गाजतय हो त्यांचं दादा गणेश साळुंखे कोरले गावचे सरपंच 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 धन्यवाद साहेब आज तुम्ही कधी न पाहिलेली जाकडी आज तुम्ही पहिल्यांदा वेळात तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आणि ही जाकडी तुम्ही अगदी आवडीनं बघितली म्हणून साहेब तुमच्यासाठी पुन्हा एकदा शाकिरी वाणाचा मुजरा करतो आणि हॅट्स ऑफ करतो साहेब आय लव्ह यू तुमच्यासाठी आणि थँक्यू 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 सो मच आणि म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी आलेले बक्षीस आहेत हा जुबाई कॅटरेजचे मालक आमचे बंधू साखरपा गावचे प्रथम नागरिक साखरपा गावचे सरपंच सन्माननीय शशांक दादा लिंगा या दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहादर असा पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे ओंकार शिगम संकेश शिगम गाव हेल या माझ्या भावांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे त्याचप्रमाणे एक माझा मित्र आहे जे राजेश बुवाच्या गळ्यातला अक्षरशः ताईत आहे आणि त्याची फरमाईश आलेली आहे जे मित्रांनो माझं टायटल सॉन्ग मुंबई रंगमंचावरती पहिल्यांदा गायलं तर ते चिमणी माझी उडून गेली त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे भावाच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाकिरी वाणाचा मुजरा हे करतो आणि आता ऐका मित्रांनो आयोजक कुठे गेलं हा एक कागद आला आहे बघा असं लिहिलंय ते वाचून दाखवतो हे काय मी लिहिलेलं नाही ऐका राजेश निकम ही कोकणची शान आहे कोकणची शान राहणार त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही सावित्री कांबळे साक्षी झोरे सुवर्णा कोकरे संगीता बेंद्रे या माझ्या बहिणीने हे लिहिलेले आहे आणि खाली त्यांनी असंही लिहिलंय की सुशांत गराटेची लायकी नाही ए पोरांनो हा कागद जरा वाचा आयोजकांकडे द्या या माझ्या बहिणीने सांगितलेलं आहे बघा बुवा काय म्हणाले की सुशांत बुवा शिव्या देतो शिव्या देतो शिव्या देतो आता तुझा धूर काढतो बुवा तुला कोरल्याच्या तिट्यावर झाडाला उलटा टांगून खाल्ले मिरचीची धुरी देत तुला काय रे पोरांनो सरळ नाही तुला ह्या तिट्यावर असा उलटा बांधे ह्या पोलालाच अटका देईन तुला तुझ्या वजनात जरी पोल खाली आला भेंची इथं क्रेन लागली उद्या सकाळी पण तुला उलटा टांगून धुरी दे इथं तू ए बुवा आयोजक सरपंच साहेब ऐका आता ह्यांना अरे तुरेच करतो काय त्यांनी काय माझा मान एवढा ठेवलेलीच नाही मला एवढा भांबावला की प्रतिस्पर्धी शायरांना मुजरा करायला पण विसरला बुवा अरे ह्यांना काय बोलाल यांना किती बोलाल जल्ला काय कराल कुठे कराल आणि किती कराल अरे हा एवढं भांबावलं की प्रतिस्पर्धी शाहिराला मुजरा करायचा पण विसरून गेला अरे याला स्वारी करणार बुवा तू नागराचं बैलच वड तू 2 बैलांचं काम एकटा कर हा बैल वडायचा म्हणजे नागर वडायच्या कामाचा चांगला आहे आणि ऐका जाता जाता बुवा बोलून गेले बारी तर प्रेमाने चांगली बारी केली नाही बुवाने आज आणि मी ही बारी तशीच करणार पण जाताना बुवा हा काही शक्तितुर्याचा रंगमंच आहे का कुस्तीचा आखाडा आहे सरपंच साहेब ऐका तुम्ही साक्षीदार आहात त्यांनी जाता जाता दादा ऐका त्यांनी शब्द वापरले काय म्हणतात की म्हणतात तू खेळात बारी लाव शाह फ्रीडम याची काय खान्नावरनं मला म्हटलं ना याची दिसत नाही तिथली पण शाप काढून टाकतो काय काळजी करू नका
बुवा काय म्हणालं, त्यांची भाषा ऐका, भाषा ऐका. ते काय म्हणालं, हित नाही हा होम पिच माझा असला म्हणून नाही, खेळात बारी लाव तुझ्या गांडीवरची चड्डी काढतो. बोललो ना रे पोरानो, हो म्हणा बघू, नक्की ना. तुला लाज वाटली पाहिजे, तू अजून पण गांडीची आणि तोंडाची भाषा करतोय. ह्या माय माऊल्या समोर बसल्या, यातच तुझी लायकी काय ना ती तुला दाखवून गेलाय. बरोबर आहे ना. गांडीवरली चड्डी म्हणतो, मग तू काय बारीला आलायस का कुस्तीचा आखाडा करा आलायस. बरेच चल परत बघ आणखी परत बुवा म्हणतो की तुला म्हणतो संघ लांजापासून म्हणतो संगमेश्वरात म्हणतो माती म्हणतो लाल करून टाकीन, तुझा चॅलेंज स्वीकारला. चल काय रे पोरानो, मी आलोय कुठनं, 250 किलोमीटर वरनं आलोय आहे ना. हा हितला रेडा मला धमकी देतोय, म्हणतोय होम ग्राउंड माझा आहे. अरे तुझ्या होम ग्राउंड वरती पण आज राजेश बुवा बाजी मारून जाणार हे सांगते बुवा तुला. तू किती आपट, तू किती वरट, तू हागलास खाली, चट्टी जरी तुझी खाली पिवली झाली तरी आज बाजी तुझ्या होम ग्राउंड वरनं या कोरल्याच्या तिट्यावरनं राजेश बुवाच मारून जाणार. म्हणतो ही माझी निकी, निकी म्हणतो निकी, महिला देव काय चिकी. माता मी तुला म्हणू ए सू, मी याला बोलू का, इज माय हजबंड, इज माय बेस्ट फ्रेंड सू. बसून शान. बोनचं नाव काय, डावा दादा याला थोडासा वाढवा, ह्याचा धूर काढतो शाप कसा बघा मी. हे बरोबर, हे शब्द माझे आहेत काय र, ही मारामारीची भाषा मी केली काय, कशासाठी. या संपूर्ण कार्यक्रमासाठी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक. आणि के शेट्टे हे कुठे आहेत, ते वायरमॅन कुठे आहेत आमचं. उद्या ह्यांच्या घरातली जाऊन पहिली लाईट चांगली करून या, मग सांगून गेलाय. हॅलो 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 वायरमॅन एमएससीबी आणि के दादा शेट्टे, उद्या पहिले ह्यांच्या घरातला फ्यूज टाकून या. 500 रुपयाचं बक्षीस आलंय, मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बुवा तुम्ही बारी खेळा, तुम्ही माझ्या बारी करून गेला, तिथं पण तुम्ही मला शिव्या दिल्या. मग मी तुम्हाला आज मी तुमच्यासोबत मारामारीची भाषा केली काय रे पोरानो. आणि बुवा आज मला सांगतात की म्हणतात तुला हितनं जाऊन द्यायचं नाही, असा कर तसा कर, कुस्तीचा आकडा जे भन जर तुझ्यात एवढाच दम आहे, तू मला मग अशी म्हणता लोमत सोमत ठेव तुझं पण बाजूला आणि ये बघू एकटा. मग कोण कुणाच्या इकडची काढतोय ना ती आपण बघू नंतर. मग बुवा अरे मेल्या बारी करतोयस ना, 4 गाडी नीट बोल, आणि ती झाली ना की तुला गांडीची काय आणि तोंडाची काय काढायची ती तू काढ. हे शब्द तुम्हाला पटलं काय रे पोरानो. अरे मेलाच बारी करणारा वाद्यास गावलास आणि फटकी आली तुझ्यावर, मेला कोलसा काला. अरे काय बोलतोयस तू, तू बारीला आलायस ना का तू मारामारीला आलायस तो तरी मला सांग. आणि विषय असू द्या बघा, एक कोणाला गाणं घेऊ काय घेऊ ना, एक गवळण जरा ऐका त्यांची. हा असू द्या असू द्या. ए ललित दादा या वरच्या सोंड्यात. हा बघा त्यांचा शेवटचा गाणं होता मी मथुर तू बकासूर. बोललो ना रे पोरानो, बोललो ना बुवा. ते मगाशी सांगून गेलं, आज ही माझी निकी आहे. ऐका रिक्षावाला दादा, घेर आहेत रिक्षाला 4, आज 5वा घेर बोला मी लावून जातो कसा तो बघा. ते मगाशी काय म्हणाल की ही माझी निकी आहे, बरोबर आहे ना, मी यांची निकी आहे. मग ते शेवटच्या पदात असा कसा बोलला हो, मी मथुर तू बकासूर. माझं त्यांनी पण मान्य केलं नाही, दुसऱ्या पायाच्या नंतर तिसरा पाय मला बना. हे बरोबर ते बोललेत म्हणून मी बोलतोय. बरोबर आहे ना. तुम्ही मगाशी म्हटलं ना ही माझी निकी आहे, निकी आहे ना बिग बॉस मध्ये निकी बाई, बोललं ना ते. मग जर मी निकी आहे मग शेवटचा पद असा का गायला, मी मथुर तू बकासूर. तो बकासूर का बोललं, त्यांना धूर काढायचा होता, धूरला शब्द त्यांना भेटला नाही म्हणून म्हणतात तू मथुर मी बकासूर. मेलाच गाणी लिहिणार, वाद्यास गावलाच गाणी लिहिताना तू शाप म्हणून ऐका त्यांची गवलं ना. हा आज 10 नंबरचं सरकार आर पंढर म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, हे मला टक करावो पुण्यात. आता विषय का वंची गवळण
बघा लय मोठा बुवा आहे, हे साधा सुद्धा बुवा नाही. म्हणून सांगतोय ह्याची उडी फक्त घराटे बुवा हयात असेपर्यंतच होती. ह्या बुवाला हे पोराडो आमचं काके हा कागद तिकडे द्या, कागद तिकडे द्या. ह्या बसलेल्या माझ्या माय माऊलीने ह्याची लायकी काढून कशी ते बघा. पोराडो कागद वाचा रे जरा, वाचा तो कागद वाचा. हा काय मी लिहिलाय आहे ना? टाळ्या वाजवा बघू एकदा. काय केलास तू होम बीचवर येऊन? काय केलास? तुझा बॉल झालाय फुसका, तुझी बॅट पण पडली आकूड, तू झालाय आऊट. म्हणून म्हणतोय ऐका गव्हर्न बॉलची अरे अरे प्यांद्या आपल्याच्या कांद्या मी प्रेम केली तीही राधाच ना, हिच्या हांडीवर आज मी मारून पाय. बघा हे पोरांनो तुम्ही सर्व जाणकार आहो ना. व काय म्हणाल? हिच्या हांडीवर आज मी मारून पाय. आता हांडी कुठं असते? वर शिंकी आव तिथे ह्याचा 6 फुटाचा कुठला एवढा पाय वर पोचल? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना पोरांनो? ही वर हांडी बांधली आहे शिंक्यावर. व काय म्हणाल? हिच्या हांडीवर आज मी मारून पाय. हा पाय ये हा मिरर बॉल आहे, एवढ्या मापाची तरी हंडी असेल शिंक्यावर बांधलेली. काय रे पोरांनो मी काय चुकीचा बोलतोय? ह्या मिरर बॉल एवढी हंडी शिंक्यावर बांधलेली 100% असणार. बरोबर ना? तिथं तुझा असा कुठला पाय आहे जो वर पोचवणार आहेस? पालिका पाणी कमिटीच्या शिपाया. परत ऐका मोठा बुवा अरे बापाच्या नावाला कलंक आहेस तू. तुला मी आज सांगतोय गराडे बुवांच्या नावाला तू कलंक आहेस. का सांगतो ऐका. बुवा म्हणतोय हिच्या हांडीवर आज मी मारून पाय, या कोरल्याच्या देठ्यावर भिजवू काय. मी गराडे बुवांना बोलणारच नाही, माझ्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे ते. खोटा बोलायचा पोरांनो हिच्या हांडीवर आज मी मारून पाय. परत पुढे म्हणतो या कोरल्याच्या देठ्यावर भिजवू काय. तुझा कोण कवी आहे त्याला माझ्या इथं घेऊन ये. तू लिहिलायस कुठल्या शास्त्रात कोरल्याचा दिटा आहे रे रिक्षावाले? कुठल्या शास्त्राचा कोरल्याचा दिटा आहे? टिटा ह्याला नाही कळत हटा सगळी. आता तो श लावला असता पोरांनो पण तो चुकीचं वाटतंय बोलायला आहे ना. येड्याची जत्रा आणि कारभारी जत्रा. अरे तुला हित पण कोण कुत्रा नाही विचारत बुवा मी याला स्वारी करणार. एक पोरांनो तुम्हाला पटलं काय रे? अरे काय काय बोला सांगा. काय म्हणतो हिच्या हांडीवर आज मी मारून पाय, या कोरल्याच्या दिट्यावर भिजवू काय. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळात सरपंच साहेब गोकुळात त्यावेळेस पण कोरल्याचा दिटा होता. बाई चालला प्रकार कसला हा वनवास सगळं. अरे पण मी काय चुकीचा बोलतोय काय रे? म्हणतो कोरल्याच्या दिट्यावर भिजवू काय. कुठल्या ग्रंथात आहे? आण तुझा ग्रंथ. तिथं कुठं लिहिलाय कोरल्याचा दिटा तेव्हा गोकुळात होता म्हणून? म्हणजे मला वाटतं बहुतेक राधा आणि श्रीकृष्ण पहिल्यांदा ह्या कोरल्याच्या दिट्यावर बहुतेक भेटले असतील. पोरांनो काय पण म्हणा. आता गवळीचं उत्तर कसं आणलं बघा. ऐका बघा आहे ना. हिच्या हंडीवर आज मारून पाय, या कोरल्याच्या दिट्यावर भिजवू काय. बाबा काय भिजवायचं तुला काय करायचं तो कर, पण काय तो नीट कर. नाही तर भिजवता तुझं या होतील. जर तुझ्या पाईपातला पाणी अचानक संपला तर भिजवता ओ वायरमन जर लाईट गेली तर चला वनवासाला जाता कुठं. बरं काय म्हणता ऐका. अरे काना तो झालाय दिवाना. अरे काना तो झालाय दिवाना. तुझ्या प्याद्यानं मोठी केले घाय. तुला हंडीव पाय मारायचा ना तर आई कसा नाही तो. अरे काना तो झाला दिवाना. तुझ्या प्याद्यानं मोठी केले घाय.
कानानं कोणत्या हंडीव दिलाव पाय. बघा राधा काय म्हणते, अरे कानानं कोणत्या हंडीव दिलाव पाय, त्याचा खालचा पाय मी मोडणार. अरे कानानं कोणत्या हंडीव दिलाव पाय, त्याचा खालचा पाय मी मोडणार. कानानं कोणत्या हंडीव दिलाव पाय, त्याचा खालचा पाय मी मोडणार. कोणत्या हंडीव दिलाव पाय, त्याचा खालचा पाय मी मोडणार. अरे काना झाला दिवाना, अरे काना झाला दिवाना, तुझ्या पिसात मोठी गेले ना. कानानं कोणत्या हंडीव दिलाव पाय, त्याचा खालचा पाय मी मोडणार. कानानं कोणत्या हंडीव दिलाव पाय, त्याचा खालचा पाय मी मोडणार. कोणत्या हंडीव दिलाव पाय, त्याचा खालचा पाय मी मोडणार. कोणत्या हंडीव दिलाव पाय, त्याचा खालचा पाय मी मोडणार. म्हणून सांगतोय राधा काय म्हणते, नको त्याचा हंडीला पाय लावला तर खालचा पाय कुठला, हा पाय मोडून टाकेल, एवढाच विषय. आणि बुवा मगाशी कधी धमकीच देऊन गेले ना मला. खेडात म्हणतात लांजापासून खेडात जाऊन देणार नाही बोललो ना बुवा, संगमेश्वर पर्यंत म्हणतात जाऊन देणार नाही, धमकी देऊन गेलाय. पण एक शेर आणलाय पोरांनो, कसा तो ऐका, तुम्हाला पटल सगळ्यांना, कारण मला माहितीये अरे लांजातला पब्लिक आहे ना जाणकार आहे. तू इथला होम ग्राउंड वाला असतास ना तरी पण तुला झिरो आउट करणारा पब्लिक आहे इथला. म्हणून शब्द विषय का सरपंच साहेब, गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय, बघा रिक्षावाले बरोबर आहे ना, ऑइल आणि पेट्रोल मिक्स, गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय, गाडीत सीएनजी भरल्याशिवाय गाडी धावत नाही. बरोबर ना पोरांनो, गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय, रिक्षात सीएनजी भरल्याशिवाय रिक्षा धावत नाही. आणि अशी गल्लीतली हुकणारी कधी कुणाला चावत नाही, कधी कुणाला चावत नाही. तुझ्यासारखं धूर काढणार लय गेलं म्हणतो तुला कुठं जायसाठी तर जा. मला कुठं जायची गरज, सध्या जायची गरज बुवा तुम्हाला आहे. तुम्हाला अजून सांगतोय बुवा, मगाशी म्हटल्याप्रमाणे काय तुमचा आणि माझा काय भांडण आहे, तुमचा आणि माझा काय वाद आहे, तुमचा काय मी 2 पैशाचा देणेकरी आहे. पण विषय मित्रांनो काय आहे ऐका, ते मगाशी काय म्हणाले, शुक्ला शॉटचा विषय मध्ये माझी बायको आणलाय. मी पोरांनो खरं सांगतो, श्यामदादा पण आमच्या इथं आहेत. मी फक्त काय म्हणालो, ते फक्त मला एकच शब्द वापरायचे प्रत्येक बारीला, तुला शुक्ला शॉट मारीन, शुक्ला शॉट मारीन, शुक्ला शॉट मारीन. तर मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं, सुशांत बाबा तुमचा जो शुक्ला शॉट आहे तो मारून मला काय उपयोग होईल काय हो, होय? पण तो जर योग्य ठिकाणी मारला होता त्याचा काहीतरी उपयोग होईल. ह्याच्यात मी खरं सांगतो, आई विठलाई देवीची शपथ घेऊन सांगतो, मी ह्यांच्या बायकोचं नाव घेतलेला, त्यांनी तो स्वतःच्या अंगावर ओढून घेतले. मला शुक्ला शॉट मारून काय फायदा व्हायचा आहे काय? मी असं म्हटलो, तो योग्य त्या ठिकाणी मारला तर त्याचा योग्य तो उपयोग होईल. ह्यात बरोबर मी चुकीचा काय बोललो रे? बरोबर ना? कॉपी करायची तर ते मला म्हणतात, हा बुवा म्हणतात येड झवाय, असं मी त्याला म्हणतात बोललो. बरं मी हा येड झवा मी मान्य केला, मी कोण आहे? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी कोण आहे रे पोरांनो? येड झवा. जर मी येड झवाय तर माझ्यासोबत बारी करणारा मग हा कोण? बाय माझे सत्याचे पांढरे, जो काय माझ्या ह्या सुशांत बुवावरती काय भूत बाधा बसली असेल, कोरल्याच्या तिट्या देवा विठला देव गांगेश्वरा, या माझ्या बुवावर कुठली शिष्या भाषा भूत प्रेत काय ह्याच्यावर बसला असेल, इथंच नाशी करून टाक माझे. दाल भात लोणचा कोण नाही कोणचा आहे ना. झाल्या तिन्ही सांजा जवळ गाव हैलाचा, वाटेत गेला पण काढून टाकील गाजा. बघा ना, असं त्याचा फेमस डायलॉग आहे ना. ते काय म्हटलं होतं आपला प्रथमेश मला म्हटलं होतं, त्याच्या कोरण्याच्या तिट्या म्हणतो बायगाय, तो रात्रीचा औसे पुन्हा बाहेर पडतो, हाय ना बायगा, मग ह्याच्यावर होते बसलाय म्हणून म्हणतोय, अरे झाल्या तिन्ही सांजा जवळ गाव हैलाचा, वाटत गेला पण फोडून टाकील गाजा. ह्या का सुपला शॉट पण आवडता, त्याला लय आवडतो सुपला शॉट म्हणून म्हणतोय. आता बरोबर पैसा
आमचा लांबरे बॉलचा डायलॉग आहे म्हणून सांगतो ऐका. हा म्हणतो ऐका. रुपेश बंधू साळुंखे दादांच्या माध्यमातून गाव कोरले 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मानाचा मुजरा करतो. सर्व गव्हाणीचा लाडका कान्या व शिपोशी गावचा वायरमन दिनेश गाडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अरे आमचा कान्या हाय तरी कुठे रे? अरे हाय कुठं? सर्व गवळणींचा लाडका 16,108 गव्हाणींचा लाडका आमचा कान्या हाय तरी कुठं? किसना 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 एक हसन दिसना. म्हणून म्हणतो आता विषय ऐका बरोबर. पहिला विषय का आता ऐका है ना. बुवा काय म्हणाले? घरापर्यंत पोहोचायचं नाही बुवा. आज तुम्हाला सांगतो, तुम्ही घरापर्यंत आलात, तुम्ही कार्य केलं, मी कार्य करणार आहे ना. म्हणून सांगतो आज तुमच्या घरापर्यंत तुमची बायको माझ्या बहिणीसारखी आहे. तुमची आई जरी आज हयात नसेल माझ्या आईसारखी आहे. तुमचे वडील माझ्या वडिलांसारखे आहेत. म्हणून बुवा घरापर्यंत पोहोचायचं काम आहे. हे बुवा असे ना हे बाईंचं राजेश बुवा नाही करत. आणि माणूस शिव्या कधी देतो? जेव्हा त्याच्याकडे बोलायला शिल्लक राहणार. शेवटचा पर्याय शिव्या असतो माणसाच्या तोंडात. आणि मला लय शिव्या दिले पण मी सांगितलंय ह्यांच्या शिव्या यांच्यावर बसतील, ह्यांच्या शिव्या माझ्यासाठी ओव्या म्हणून आहेत. म्हणून सांगतोय पहिला विषय ऐका बरोबर. अरे नको ती मुंबई नको ते गोवा आणि नको ते देहरादून रायचल जाऊ खंडाळा अरे करायला हनीमून. हे गाणं फेमस आहे. गाणं फेमस आहे ऐका. हे म्हणालात ना, हे म्हणाला ना की घरापर्यंत पोहोचायचं नाही बोबा. आज आई विठलाई देवीची शपथ घेऊन सांगतो, गांगेश्वरी शपथ, तुमच्या घरापर्यंत पोहोचणार नाही. पण तुम्हाला सुपला शॉट आवडतो ना, मग घ्या बघू पहिला. ठासनीतलं पहिली बनवा काढतोस पहिला तुमच्या टाकतोय कसा तो ऐका बघू सांगतो ऐका. अरे नाही कामाचा हाराई त्यांचा नाही कामाचा हाराई त्यांचा मग असा कसा तुझा साहेब. विषय कसा आहे? रावणाचा भाऊ कुंभकर्ण सर्वांना माहिती आहे. जो वर्षाच्या 12 महिने 6 महिने झोपायचा 6 महिने जागायचा. कोण? रावणाचा भाऊ कुंभकर्ण. त्याला किती ढोल वाजवा, नगारा वाजवा, ताशा वाजवा, कधी जागचा हालत नव्हता. मग रणभूमीवरती युद्ध चालू झालंय आणि रावणाची पत्नी मंदोदरी आपल्या नवऱ्याला सांगते, हा तुमचा भाऊ आज खऱ्या अर्थानं राज्याला यायची गरज आहे. राज्यावरती संकट आलंय. एकटा जर उठला तर अख्खा सैन्य एकटा नाहीसा करून टाकल. पण हा झोपलाय, हा झोपलाय. मंदोदरी सांगते आपल्या नवऱ्या रावणाला, तुमचा भाव झोपलाय, त्याला जाऊन उठवा. विषय कसा आणलाय बघा. अरे नाही कामाचा हाराई त्याचा माझा कसा तुझा रहा. ह्याची मान दाबा बघा. मंदोदरी म्हणते हा काय कामाचा नाही, ह्याची जर आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आज जर उठला नाही ह्याला काय कापायचंय. मग नाही कामाचा हाराई त्याचा अरे असा कसा तुझा रहा. मंदोदरी म्हणते आपल्या नवऱ्याला, मग तुम्ही या जाऊन बघा हलवून. अरे तू ये जाऊन आणि बघ हलवून. बुवा तुझा हा उठतोय का. मंदोदरी काय म्हणते, जावा देवाची देवा जावा. तुमचा भाव म्हणजे मंदोदरी रावणाची बायको सांगते रावणाला, जावा याला हलवा, बघा हलवून उठतोय काय. कोण? तुमचा भाव. मग तू ये जाऊन बघ हलवून. अरे बुवा तुझा हा उठतो का. आता मी ह्यांना काय बोललोय, हे म्हणतील माझा उठतो का नाही तो बघायला ये, घरात ठेवा, मला त्याच्याशी देणा घेणा. रावणाची बायको सांगते आपल्या नवऱ्याला, भाव तुमचा झोपलाय त्याला उठवून आणा. मग नाही कामाचा हाराई द्यायचा, नाही कामाचा हाराई द्यायचा. असा कसा तुझा हाय, असा कसा तुझा हाय. ये जाऊन बघ हलवून, तू ये जाऊन बघ हलवून. तुझा हा उठतो काय काय काय. ये जाऊन बघ हलवून, तुझा हा उठतो काय. ये जाऊन बघ हलवून, तुझा हा उठतो काय. तू ये जाऊन बघ हलवून, तुझा हा उठतो
ती याला उठावा हलवून नाही कामाचा रयतेचा नाही कामाचा रयतेचा माझा कशा सुधार हाय माझा कशा सुधार तू ये जाऊन बघा तुला आवडतो तू ये जाऊन बघा तुला आवडतो तू ये जाऊन बघा तुला आवडतो तू ये जाऊन बघा तुला आवडतो. त्यानंतर बघा दुसरा विषय मगाशी बुवांना कोणतरी बोलला येत नाही ना की म्हणतात तुम्ही प्रतिस्पर्धी बुवांना मुजरा करायला विसरलं बरोबर आहे ना कोणतरी बोलला तर तेवढ्यात ते म्हणतात अरे आपण म्हणतात गराटे म्हणतात ब्रँड आहे कोण तुम्ही हे ब्रँड हा बँड झालेला माणूस आहे बँड हा ब्रँड न चालणार आहे ब्रँड एकच जो 40 वर्ष या कोकणला आपलं योगदान देऊन आज स्वर्गात गेला आहे स्वर्गीय दत्ताचे गराटे बुवा तो ब्रँड हा फ्लॉप केलेल्या पिक्चरचा डायरेक्टर आहे हो हा ब्रँड आहे माकड म्हणतो माझी लाल किती लाल कशी तू ब्रँड नाही अजून सांगतोय ब्रँड तो माणूस ज्यांनी 40 वर्ष योगदान दिलं या कोकणाला आदरणीय स्वर्गीय दत्ताची गराटे माऊली तो ब्रँड अजून सांगतोय बुवा त्यांच्या मुलासारखा आहे तो ब्रँड तू फ्लॉप गेलेल्या पिक्चरचा डायरेक्टर तू ब्रँड तो पण नाही मग आता कोणा लयच आवड आहेत बाई नाद करते काय आणि म्हणून ऐका दुसरा विषय बरं ते काय म्हणाले की म्हणतात हो मला गेल्या वर्षी म्हणला वारी खदलं वारी खोदलं इथं माणसाचा 2 दिवसाचा भरोसा नाही ए वर्ण इथं माणसाचा 2 दिवसाचा भरोसा नाही आता ह्यांच्या म्हणण्यानुसार ह्यांनी जाता जाता जर आम्हाला अडवली एवढा काही याचा दम नाही आम्हाला अडवायला याचा काही मी देणं घरी आहे म्हणजे तू मला अडवायला म्हणजे ह्याची जर ही भाषा असेल सरपंच साहेब तर विचार करावं शुक्ला शाट कुणाचा कोणाला जोरा बसला असेल तो अरे तू किती आपण तू राजेश बुवाची बरोबरी करू शकत आज सांगतो इथं जर गराटे बुवा स्वतः हयात असते ना तर हे शब्द राजेश बुवाने कधीच वापरले नसत्या खरं सांगतो कारण त्या माणसाच्या कधी समोर भेटले नाही एकदा पण खरं सांगतो मित्रांनो आज या गांगेश्वराची शपथ घेऊन सांगतो या आई विठला देवीची शपथ एकदाच फक्त त्यांचं आणि माझं फोनवरती बोलणं झालं होतं त्यावेळेस या लांजा मंडळाचा माझ्यावरती बहिष्कार होता काही कारणास्तव त्यावेळेस त्या माणसानं सांगितलं होतं दसऱ्यातला विषय दिवाळीत गराटे बॉब झाले दसऱ्यात त्यांनी सांगितलं होतं की राजेश माझ्या मुलासारखा तुला आज सांगतोय एक दिवस तू या कोकणातला नक्की मोठा बुवा होशील वाटेत गेला कोण पण पुढून गाडी न गाजा म्हणजे माणूस आज निघून गेलाय पण शब्द आठवायला राहिलाय दुसरा विषय ऐका तर बुवा मग अशी म्हणतात हा मला गेल्या वर्षी बोलला होता खदलं आणि खोदलं तर खोदलं शब्द कुठल्या ग्रंथात आहे तो दादा आमचा म्हणतो सगळंच खोदलं होता सगळं खोदलं होत असतील नाही शब्द ग्रंथात आम्ही म्हणतो मग येड सभा कुठल्या ग्रंथात लिहिलेला आहे हो तो ग्रंथ ह्यांचाच असेल घरात लिहिलेला तो पेन पण ह्यांचा ती वही पण ह्यांची पेनातली शाई पण ह्यांचीच येड सभा शब्द कुठल्या ग्रंथात आहे पोरांनो आहे काय नाही ना म्हणून सांगतो गराटे बुवा खरं सांगतो ईश्वराची देण आहे तुमच्या गळ्यात सरस्वती नांदते आज तुम्ही बारी चांगली केली मी खरं सांगतो तुम्हाला पण जे काही शब्द तुम्ही वापरलेत ना जाईल तो काळजी करू नका आता दिवाळी आहे फटाका फुटतायत ना म्हणून तो वर्ण पडतोय विषय ऐका शक्तिवादी शाहीर उमेश पटलीकर यांचे फॅन ओंकार शिगम संकेत शिगम यांचे फॅन यांच्याकडून 100 रुपयाच्या पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो तर बुवा म्हणतात येड झवा शब्द बरं बुवा हो येड झवा शब्द तुम्ही तुमच्या ग्रंथात दिला असाल मग मला येड झवा म्हणा अजून काय म्हणा पण फक्त विचार करा मी जर येड झवा असेल येड्या माणसाच्या नादाला कोण शारा माणूस लागत नाही मग मी येड झवा माझ्यासोबत बारी करणार तुम्ही पण मग त्यातलंच खुल आणि म्हणून ऐका अनक्या संबंधी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा
या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. ऐका हे पोरांनो, हे आमची गव्हाण्यातली पण पोरं आहे. कुठे आहेत रे गव्हाण्यातली पोरं? संगमेश्वरात पण पोरं आले बारीसाठी आज खास म्हणून बघा. हे पोरांनो, आपण आता रानात गाड्या बिड्या घेऊन जातो माहिती. आता बिबटेला दिसाले तर पोरांनो सावकाश जावा. बिबटेला दिसाले पण जाताना एक प्राणी आपल्याला दिसतो नाही. काला कुलकुलीत शेंड्या बुद्यान सगळ्या काला, फक्त ढोल पांढर. तो कोण आहे तो ऐका. रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंदर. त्या रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंदर. रोज येतो माझ्या आडवा, अहो रोज येतो माझ्या आडवा रानचा काला कालिंदर. 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 वनवनात राहून समजतो स्वतःला धुरंदर. वनवनात राहून समजतो स्वतःला धुरंदर. रोज येतो माझ्या आडवा रानचा काला कालिंदर. रोज येतो माझ्या आडवा रानचा काला कालिंदर. रात्रीचा दिसतो लबाड साला आहे बघा हा रंगान काळा. आहे बघा हा रंगान काळा. आहे बघा हा रंगान काळा. अंगास याच्या हाई मोठा चाळा. अंगास याच्या हाई मोठा चाळा. जरा सुद्धा नाही काळा वाळा. जरा सुद्धा काळा वाळा. जरा सुद्धा नाही काळा वाळा. माझी वेळ गती तुला माझ्यासारखा शालिंदर. माझी वेळ गती तुला माझ्यासारखा शालिंदर. रोज येतो माझ्या आडवा रानचा काला कालिंदर. 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 रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंदर. रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंदर. रोज येतो माझ्या आडवा रानचा काला कालिंदर. 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 दुसरा मुद्दा त्यांना मगाशी गवळीची फरमाईश आली. अग साजने माझ्या बाया भुकऱ्यान ग. साजने माझ्या बाया भुकऱ्यान ग. म्हणजे बघा आज ते असं दाखवता इथं की मी लय भोला माणूस आहे ना. मी काला आहे पण मी भोला आहे असं दाखवतात ते. पण बुवा आज संस्कृतपणाचं लय म्हणतायत. तो शब्द काय आहे ते मगाशी म्हणता ना की राजेश भाऊला म्हणतात ही गवण लय झोंबली. दादा खरं सांगतो तो शब्द काय आहे गवणी. आई जेवते घरात बरोबर ना. आई जेवते जाऊनी दर दर बघ जाऊनी हिची आई जेवते घरात. तर जेवते हा शब्द कॉमन आहे ना. त्यांनी जहाजाचा ना वापरली तिथं तेव्हा. मी का बोललो माहितीये का त्यांना. त्यांनी तेव्हा साबल्याचा वापरली सरळ सरळ. आय म्हणतात जेवते. जेवते शब्द सेपरेट आहे ना. त्यांनी जच्या ऐवजी झ वापरली. तर ह्याची का पूजा करू. याचा काय अर्थ काय ठेवा. तू जर माझ्या आईवरती एखादा चुकीचा शब्द बोललास तर तिचा लेख हा ऐकून घेईल काय. जेवते शब्द कुठं आणि झ बाजूला काढला तर काय होतंय सांगा. ते ऐकाय चांगलं वाटतंय काय कानाला. आणि आज मोठा संसदपणाचा हा म्हणतात मी असं नाही बोललो. मी खरंच नाही बोललो. पण बुवा मात्र असं म्हणतात. बाई काय कराल. किती कराल. कसा कराल. कुठं कराल. म्हणून विषय ऐका. म्हणून हा बुवा म्हणाल त्यांनी माझ्या गवणीची काढ दिली ना. असं घरचं बोलून मला पाडू नको कोड्यात. तुझ्या दुधाची चव काय ग बघा हे त्या वाड्यात. दूध माझा लय भारी आहे. अजून एकदा पिऊन बघ. तुझी बॉडी अजून व्हायली. काढा माझा दूध पहिल्याच धारच आहे. तुला एवढा आवडेल. ते बोललं ना का मी बोललो. ते काय म्हणाल. असं घरचं बोलून
मला पाडू नको गोड्यात तुझ्या दुधाची चव काय ग म्हणजे काय अरे काय नाद करते काय आपला दूधच भारी आहे पहिल्या झाडाचा हवा तेवढा पी दाबून पी नाही तर चकून पी पोट फुटस तो पी बॉडी तुझी बनणार लगेच हा बाई आई म्हणा ऐका चेंगड्या बोले तरीच गाव बसणं होतं म्हणून पोरणो एक शेवटचा विषय गातोय एक फरमाईश आहे ती घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय बघू या बुवांचा चॅलेंज आहे ना लाजत न म्हणता संगमेश्वरात जाऊन दाखवा बुवा चॅलेंज स्वीकारला तुमचा चला काय कराल ही 4 टकली आहो आम्हाला कुठेतरी अडवून माराल त्यांची भाषा आहे म्हणून सांगतोय या तो तुमचा चॅलेंज स्वीकारला चला जर तुमचा मी खरंच देणेकरी असेल ना तर कोरल्याच्या टिट्या कशाला बाव नदी जवळ या नाही तर तुमच्या पात्रडात चला पालीत काय होतोय तर आज होऊनच जाऊ दे हा काय कुस्तीचा आखाडा आहे ही जर ह्या बुवांची भाषा असेल तर पूर्ण विचार करा सुटला शॉट कुणाला जोरात मारला असेल रे येणार ना घेणार उद्या सकाळी येणार म्हणून सांगतो ऐका हा अरे धक धक होत या कालीच हे मग येल झाली आईची चल्ला सोडा की हात माझा राजीवा मग नजर इकडे ताईची म्हणतो ऐका अहो लागला हा पाटी बाईच्या साठी लागला हा पाटी बाईच्या साठी जशी पृथ्वी फिरते चक्राची विषय कसा आहे श्री विष्णूनं वराह अवतार धारण केला म्हणजे डुकराचा अवतार सावकाश जावा पोरांनो गाड्या बिड्या सांभाळून चालवा दिवाळीच्या परत तुम्हाला एकदा शुभेच्छा सर्वांना त्यामुळे विषय ऐका विष्णूनं डुकराचा अवतार धारण केला म्हणजे वराह अवतार धारण केला मग पृथ्वी देवीला पाताळात आणण्यासाठी गेले असता पृथ्वी देवी विचार करते आणि हा पृथ्वी तलावरती हा आलेला एवढा भयंकर दिसणारा घाणेरडा माणूस नक्की आहे तरी कोण विषय कसा सांगणार बघा लागला हा पाटी बाईच्या साठी जशी पृथ्वी फिरते चक्राची नाही फुलणारे नार मी शुक्राची नाही फुलणारे नार मी शुक्राची आहे अवलाद ही रान डुकराची फुलणारे नार मी शुक्राची आहे अवलाद ही रान डुकराची आहे फुलणारे नार मी शुक्राची आहे अवलाद ही रान डुकराची आहे फुलणारे नार मी शुक्राची आहे अवलाद ही रान डुकराची होती खरी कुचकुचसाठी होती खरी बघा नाही फुलणारे नार मी शुक्राची फुलणारे नार मी शुक्राची ही अवलत हैराण डुकराची फुलणारे नार मी शुक्राची आहे अवलत ही रान डुकराची फुलणारे नार मी शुक्राची आहे अवलत ही रान डुकराची आहे अवलत ही रान डुकराची लागला पाटी बाईच्या साठी लागला पाटी बाईच्या साठी आहे फुलणारे नार मी शुक्राची फुलणारे नार मी शुक्राची आहे अवलत ही रान डुकराची फुलणारे नार मी शुक्राची आहे अवलत ही रान आणि म्हणून महत्वाचा मुद्दा शाहिरांचा विषय जो माझ्याकडे आहे मित्रांनो तर त्या विषयाचं उत्तर बुवा तुम्हाला 2-3 वेळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या ग्रंथानुसार त्यांना ते उत्तर पटत नाही म्हणून बुवा आज सुद्धा हा मी माझ्या तुमच्या बुवा विषयाला हात घालत नाही माझा एक चाहता आहे अमोल बाईत राजापूरचा तर त्याची एक फरमाईश अशी आलेली आहे 2018 मध्ये मी ही गवळण गायली होती आणि त्याच्या माध्यमातून 500 रुपयाच्या पारितोषिकाला आहे मानाचा मुजरा करतो बघा ऐका याला समजेना याला उमजेना हो अहो याला समजेना याला उमजेना कान्हा करतो बघा हाती
कान्हा करतो बघा हाती याचे लबाड आहेत साथी याचे लबाड आहेत साथी जातो तिथं हा खातो माती याचे लबाड आहेत साथी जातो तिथं हा खातो माती याचे लबाड आहेत साथी जातो तिथं हा खातो माती याचे लबाड आहेत साथी जातो तिथं हा खातो माती याला समजेना याला उपजेना याला समजेना याला उपजेना काना करतो बघा हाती काना करतो बघा हाती याचे लबाड आहेत साथी जातो तिथं हा खातो माती याचे लबाड आहेत साथी जातो तिथं हा खातो माती याचे लबाड आहेत आणि म्हणून मगाशी एका माझ्या भावाची फरमाईश आलेली होती की मित्रांनो या वर्षीचं माझं मुंबईमधलं पहिलं टायटल सॉन्ग ते सुद्धा आपण सर्वांनी अगदी डोक्यावरती बसून घेतात म्हणून म्हणायचंय दादा येलाच लावा आग रत्न सारखी जतन केली रत्न सारखी जतन केली आम्ही लावलेली माया सारी वाया गेली आम्ही लावलेली माया सारी वाया गेली तो माझा भाऊ रडतो मंडप धरून तो माझा दाद्या रडतो मंडप धरून अग माझी सोन्याची भावनी मला चालली सोडून माझी सोन्याची भावनी मला चालली सोडून एकदा झाला पाहिजे बरं तुम्ही का आजचा इथं या समाज यावं त्याच्यामुळे तुमची फरमाईश पूर्ण होणारच तुम्ही काळजी करू नका पण दादा तत्पूर्वी सरपंच साहेब मुंबईला जाणार होत्या ते व्याज काढून थांबले म्हणून मगाची फरमाईश परत दादा परत साहेबांसाठी एकदा घेतो आणि कोकणाचं गाणं घेतो म्हणून म्हणतोय कार्य सम्राट आदर्श नाव गाजतय हो त्यांचं कार्य सम्राट आदर्श नाव गाजतय हो त्यांचं दादा गणेश साळुंखे कोल्हे गावचे सरपंच 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 सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर साक्षात कोण परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोल्हे गाव एक नंबर 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 आणि म्हणून पुन्हा एकदा हे माझे संपूर्ण रिक्षा संघटना व्यापारी संघटना माझा कोरल्याचा राजा आई विठलाई देवी देव गांगेश्वर या माझ्या सर्व लेकरांवरती अशीच कृपा छत्रछाया धरू दे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असेल जे काही वेदना असतील जो काही आजार असेल तेवढं सर्व दूर करून या माझ्या सर्व गोरलेवासियांवरती आई तू सुखाचा हात ठेव वरदहस्त ठेव आणि तुझं हे गोरले गाव संबंध सुखानं नांदू दे मी त्या ठिकाणी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आई विठलाई देवीच्या चरणावरती प्रार्थना करतो गांगेश्वराच्या चरणावरती प्रार्थना करतो माझ्या कोरल्याच्या राजाला साकडं घालतो आणि पुन्हा एकदा या माझ्या संबंध कोरले रिक्षा व्यापारी संघटना या माझ्या संपूर्ण तो झाला पाहिजे म्हणून घेतो
आज काही यजमानी ऐकायला मागतच नाही ना, तर काय वन्स मोर ना. हा म्हणून हे बरोबर बसा ना खाली. कोकणाचं गाणं मॉनिटरला आवाज कमी येतो. हॅलो 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 हॅलो. आणि म्हणून बरोबर विषय काय माहितीये, गाणं रेकॉर्डिंग करायचं राहिलंय. आमच्या चंदनला सगळ्यांचा मेसेज येत आहेत, अरे मावा गाणं येतोय कधी. आणि मित्रांनो अजून सर्वांना सांगतो, हे गाणं आपलं रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांवरती हे गाणं आधारित असणार आहे. पण 2 त्यातले जे जिल्हे आहेत ते आपल्यासाठी मित्रांनो ठेवलेत राखून, कारण ते त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहेत. आणि म्हणून आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा एक अंतरा त्याच्या पण थोडीशी वेगळी मजा आणलेली आहे. पण जो लोकांच्या आता मनात जो अंतरा बसला आहे तो घेतोय. म्हणून म्हणतोय, रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, कोकणाची माझ्या जर वाढली आशान. अरे खेड्यात दापोली मंडल गड, चिपळूण वाघर संगमेश्वर, रत्नागिरीला जरा पुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोरले गाव एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोरले गाव एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. महासह्याद्रीचे डोंगर देवानिकांचं माहेर घर, महासह्याद्रीचे डोंगर देवानिकांचं माहेर घर, साक्षात सोन्याचा विचार. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोरले गाव एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोरले गाव एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी या गावचे कार्यसम्राट आणि आदर्श सरपंच सन्माननीय गणेशजी साळुंके साहेबांच्या माध्यमातून या कोकणाच्या गाण्यासाठी पुन्हा एकदा 1001 रुपयाचा पारितोषिक दिला आहे. मानाचा मोजणा करतो साहेब. आणि म्हणून मित्रांनो आता आम्हाला पण इथंच एक घर बांधून द्या आणि इथंच ठेवा आम्हाला पण. एक घे अजून. अरे आता काय रे करा देवा, आता आमच्या पण लक्ष ठेवा. म्हणून म्हणतात, रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, कोकणाची माझ्या जर वाढली आशान. खेड दापोली मंडल गड, चिपळूण वाघर संगमेश्वर, रत्नागिरीला जरा पुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोरले गाव एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोरले गाव एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोरले गाव एक नंबर. सर्व कोरणे वासियांचे या माझ्या रिक्षा संघटनेचे व्यापारी संघटनेचे लाख आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला, या नवीन कलाकाराला पहिल्यांदा तो दोन्हीच सांगा, मी बोलणार नाही. आणि म्हणून तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद हा या कलाकारावरती कायम असाच राहू देत ही अपेक्षा करतो. सुशांत बुवा, जे काही ह्या मुखातून वेळेलाकडे बोल गेले असेल, जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या, वाईट असेल माझे शब्द मला परत करा. अशा वेळेला
सांगतो, हा बुवा रंगमंच आहे, हा कुस्तीचा आखाडा नाही, तर हा साज आहे या गडगीचा, हा साज आहे या तुऱ्याचा बुवा. आणि म्हणून बुवा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मनी राग नसावा, लोभ असावा अशी या ठिकाणी ग्वाही देतो. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, प्रत्येकाने आपल्या घरी जाताना सुखरूपरित्या जायचंय ही कळकळीची विनंती. पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या गोड गोड अशा शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.